था वाढवणारा चेअर अमेजिंग म्यूजिक सिस्टम और जबरदस्त अशा पद्धतीचा हा जो ट्रॅक तुम्हाला भेटला जेव्हा वेलनेसचा, इस पे सिर्फ आपको चलना है, दिल से करना नहीं है, स्वतःच्या मनाने करायचं नाही, फक्त वेलनेस को सांगेल तसं करा, आपका रिझल्ट 100% आपको मिळणे वाला आहे. आणि गेले 3.5 वर्ष झालं आम्ही हेच करतोय. स्वतःचा बेनिफिट, स्वतःचा रिझल्ट आणि स्वतःसाठी 1 तास वेळ आपण काढणे. अगर आप 1 घंटा खुद के लिए नहीं निकालोगे, ओके, तो तुमचा काही फायदा नाही. तुम्हाला जीवनामधून काही सार्थक भेटणार नाही. तुम्ही स्वतःसाठी 1 तास वेळ काढा, त्यानंतर आठवड्यातून 1 दिवस फॅमिलीसाठी काढा. आप ग्रेट बन जाओगे. तुम्ही नक्कीच एक चांगला व्यक्तिमत्व तुमचा विकास करून घेणार आहात. आणि सगळ्यात महत्वाचं किंवा पदार्थ कुठलाही सुद्धा असू दे, त्या पदार्थाचा गुणधर्म वेगवेगळा असतो. जसं की पाणी आहे, ओके, पाण्यामध्ये किती कॅलरीज आहेत? पाण्यामध्ये काहीच कॅलरी नाही, 0 कॅलरीज आहेत. परंतु पाण्याचा गुणधर्म कसा आहे? पाण्याचा गुणधर्म टेस्टलेस आहे. परंतु आपण जर त्या पाण्यामध्ये थोडी साखर टाकली तर काय होईल? पाण्याचा गुणधर्म बदलणार आहे. पाण्याला ओके गोड टेस्ट येणार आहे. त्यानंतर त्याच्या कॅलरीज किती होतात? 1 चमचा किंवा 2 चमचे जर तुम्ही साखर टाकली तर किती कॅलरीज वाढतील? कमीत कमी 80 ते 90 कॅलरीज त्या पाण्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर फक्त पाण्याच्या मध्ये आपण फक्त साखर टाकलेली. पुन्हा काय झालं? आपल्याला वाटलं याच्यामध्ये दूध टाकलं पाहिजे. 100 ml आपण जर दूध टाकलं किंवा आपण थोडस 1 कप भर दूध टाकलं तर कॅलरीज पुन्हा वाढते. मग कॅलरी किती झाले? 100 कॅलरीज झाले. म्हणजे जशा पद्धतीचा गुणधर्म आहे, फक्त पाणी होतं, आपण पाणी घेतलं असतं तर त्याचा गुणधर्म आपल्याला डायरेक्ट गेला असता 0 कॅलरीज, नॉट एनी फॅट आपल्या शरीरामध्ये स्टोअर झाले असते. परंतु आपण त्याचा गुणधर्म बदलत जातो. त्यानंतर पुन्हा चहा झाली, त्यानंतर समजा त्यामध्ये आपण लिंबू पिळून किंवा त्यामध्ये थोडीशी मीठ टाकलं तर सरबत तयार होतो. पाण्याचा रंग कसा आहे? पाण्याचा रंग नाहीये किंवा पाण्याचा टेस्ट पण नाहीये. परंतु पाण्यामध्ये जर जसं पदार्थ टाकतो त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी तो पदार्थ जातो त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्याच पद्धतीने डाळ आपण ज्याला म्हणतो, एक साधी सिंपल डाळ तुम्ही जर बनवली, पिवळी डाळ घरामधली, तर डाळ सहज आपण जर अवेलेबल केली तर त्यामध्ये फक्त किती तुम्हाला 50 कॅलरीज तुमच्या पोटामध्ये जातील. आणि त्यासोबत तुमच्या शरीरामध्ये काय जातात? त्यासोबत तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्स जातात, त्यासोबत तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम जातं. हे सर्व चांगल्या पद्धतीचे घटक तुमच्या पोटामध्ये जातात. परंतु आपण काय करतो? त्या डाळीला आपल्याला नकोय, त्या डाळीमध्ये मीठ टाकलं, पदार्थाचा गुणधर्म बदलला. त्यानंतर त्या मिठासोबत आपण समजा तिखट टाकलं, त्या पदार्थाचा गुणधर्म बदलला. त्यासोबत आपल्याला असं आवडत नाही, मग आपण त्यावरून तडका म्हणतो, दाल तडका, ओके, पुन्हा त्याचा पदार्थाचा गुणधर्म बदलला. जे तुम्हाला प्रोटीन हवं होतं ते प्रोटीन काय झालं? ते प्रोटीन कमी झालं आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज वाढत गेल्या. आणि आपल्याला काय लागतं? आपल्या फक्त जिभेच्या टेस्टसाठी आपण हे खाण्याचा प्रयत्न केला. म्हणून पदार्थाचा गुणधर्म आपण ओळखणे शिका. कोणते चीज खाना चाहिए, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे हे तुम्हाला बऱ्याच सदस्यांना माहित पण नाही. म्हणूनच आपल्या शरीरामध्ये जे अतिरिक्त पोट तुम्हाला दिसतो ना, ते त्याचीच एक गुणधर्म आहे. तुम्ही तुमचा पोटाला कमी करत असेल तर तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढं कमी कॅलरीज खाण्याचा प्रयत्न करा. जास्ती कॅलरीज खाल्ल्या तर तुमच्या पोटात जाऊन जमा होतील. त्यानंतर त्या डाळीला अजून थोडं एक्स्ट्रा 2 दिवस अजून एक एक्स्ट्रा काहीतरी वेगळ्या पद्धतीची आपण प्रक्रिया केली. त्यामध्ये अजून कुठले तर पदार्थ टाकले. बटर वरून टाकतात बरेच सदस्य, बटर काय ना डाळ बटर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा त्याच्यावरून बटर टाकलं तर त्या पदार्थात पुन्हा कॅलरीज वाढले, पुन्हा पदार्थाचा गुणधर्म वाढत गेला. म्हणजेच पदार्थाचा गुणधर्म हा प्रत्येक घटक ज्यावेळी तुम्ही एक्स्ट्रा टाकता त्या पद्धतीने तो वाढत जातो आणि त्याच पद्धतीने तुमच्या पोटाला तो पचवण्यासाठी जड जातो. ओके, तर ते जड होणारे पदार्थ काय? म्हणूनच बरेच सदस्यांना सकाळी पोट साफ होत नाही, म्हणूनच बरेच सदस्यांना ऍसिडचा त्रास होतो, म्हणूनच बरेच सदस्यांना प्रॉपर झोप लागत नाही रात्रीची, म्हणूनच बरेच सदस्यांना पोट भरल्यासारखं वाटतं. थोडंसं जेवण करतात, पोट गच्च भरल्यासारखं का वाटतं? कारण की तुम्ही जे खायचंय तेवढं लिमिटेड असतं ते खात नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपण वरून टाकतो, मीठ वरून घेतो, सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने तुम्ही घेता. म्हणून तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा कॅलरीज स्टोअर होतात आणि ते तुम्हाला सकाळी उठून असं वर्कआउट करून टी शर्ट भिजून तुम्हाला बर्न करावं लागतील. यस, आणि त्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला झोप, त्यानंतर महत्वाचं दुपारची झोप पूर्णपणे बंद, रात्रीची झोप 7 ते 8 तासाची आणि जास्तीत जास्त पाण्याचं इंटेक, हे 2 घटक महत्वाचे आहेत तुमच्या शरीरातून कॅलरीज बर्नआउट करण्यासाठी. एवढं जर तुम्ही केलं आणि सोबत एक्सरसाइज आहे आणि यासोबत सगळ्यात ब्रँडेड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असा कुठला काम असेल तर हा सगळं सुंदर अँटीऑक्सिडंट. जेवढं तुम्ही आतमध्ये टाकलात, आतली घाण घामाच्या मार्फत, टॉयलेटच्या मार्फत, लगवीच्या मार्फत, घाणेकरीच्या मार्फत बाहेर पडते. जर तुम्ही आत काहीच घेतलं नाही तर आतली घाण कशी बाहेर पडेल? आतली घाण बाहेर पडत नाही. म्हणून मित्रांनो, की आपल्या शरीरामध्ये जे काही अतिरिक्त साचलेली चरबी आहे, आतल्या शरीरामध्ये जे काही घाण आहे, आपण विषारी द्रव्य म्हणून, म्हणजे की रात्री मीठ खाल्लंय सकाळपर्यंत रूपांतर कशामध्ये होतं? रात्री मीठ मिरची खाल्लंय सकाळपर्यंत रूपांतर विषामध्ये होत असतं. मग हे विष तुम्हाला बाहेर काढणं गरजेचं आहे. रात्री मसाले जास्त वापरतो, मसाले आपण जास्तीत जास्त वापरतो आणि परिणाम आपल्या शरीरामध्ये
पदार्थ जातात, स्टोर होतात, त्याचे विपरीत परिणाम विषारी द्रव्यात होतात आणि असे विषारी द्रव्य साचून ब्लड प्रेशर, थायरॉइड, शुगर, थायरॉइड, वेगवेगळ्या पद्धतीचे गंभीर आजार, थोड्या प्रमाणात कॅन्सर हे सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये होणार आहे. म्हणून मित्रांनो, वेळ निघून जायच्या अगोदर वेलकम देवा वेलनेस फॅमिली. 3 बॅच आहेत, 3 बॅच मध्ये कधी सुद्धा वर्कआउट करा, त्यानंतर प्रॉपर आहार घ्या. वेलनेस कोचला 1 दिवसातून फोन करा, आप ग्रेट बन जाओगे, तुमचा फॅट लॉस 100% होणार आहे. थँक्यू.